महर्षी पब्लिक स्कूल अमरावती. वर्ग 7वा. विषय मराठी. पाठ 4. गोपाळचे शौर्य. पाठ 4. गोपाळचे शौर्य. गोपाळचे शौर्य हा जो पाठ आहे तो पाठ आपण 2 भागामध्ये अभ्यासलेला आहे. तर आज आपण त्याची जी प्रश्न उत्तरे आहेत ते आपण बघणार आहोत. तर प्रश्न उत्तरे हा जो भाग आहे तो भाग आजच्या या भागामध्ये बघणार आहोत. तर गोपाळचे शौर्य हा जो पाठ आहे तो लक्ष्मीकमल गेडाम यांनी लिहिला आणि त्यांनी साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये हा जो पाठ आहे तो मांडलेला आहे. अचानक जो वणवा लागतो, गडावर वणवा पेटलेला असतो, त्यावेळेला काय होतं की ती आग एकट्याकडून विझली जाणार नव्हती. तरीही गाडीच्या खाली कोणी उतरायला तयार नव्हतं, म्हणून गोपाळच गाडीच्या खाली पटकन उडी मारली आणि तो आग विझवण्याचा प्रयत्न करत होता. म्हणजे यावरून त्याचं जे समजा शौर्य आहे, धाडस आहे, त्याने केलेलं जे कार्य आहे ते कार्य कसं आहे, महत्त्वाचं किंवा महत्त्वपूर्ण आहे. चला तर मग या पाठावर काय प्रश्न उत्तरं दिलेली आहेत ते आपण बघणार आहोत. सुरुवातीला आपण शब्दार्थ बघणार आहोत. गुण्या गोविंदाने म्हणजे आनंदाने, पौराणिक म्हणजे पुरातन, परेतनच म्हणजे प्रयत्न, पोशिंदे, अद्बल होणे, निराश होणे, निरपेक्ष अपेक्षा न ठेवता, कौतुकास्पद म्हणजे कौतुक करण्याबाबत. आता प्रश्न पहिला. प्रश्न पहिला. खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. आता 1-2 वाक्यात उत्तरे लिहा म्हटल्यानंतर की कर्णागड कुठे वसलेला आहे, गाडी थांबवा असे गोपाळ का ओरडला, गोपाळने आग विझवण्यासाठी काय केले, आग वेळेवर विझली नसती तर कोणते नुकसान झाले असते. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे. कोण कोणास म्हणाले ते सांगा. अरे वेड्या, ही जंगलाची आग आपण कशी काय विझवू शकू. दुसरा आहे. त्यातला माणसं असो का जनावरं, त्यांना वाचवलंच पाहिजे ना. पण साहेब, हे कसं शक्य आहे. मला तर हा वेडेपणाच वाटतो. गोपाळचा कोणता गुण प्रश्न तिसरा. गोपाळचा कोणता गुण तुम्हाला आवडला का ते लिहा. त्यानंतर आहे खेळू या शब्दांशी. तर खालील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषण, क्रियापदे रिकाम्या चौकटीत भरा. तर हे जे चौकट आहे दिलेली, नाम, सर्वनाम, क्रियापद म्हणजे नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. तर आपण शब्दाच्या जाती शिकलेलोच आहोत, त्यामुळे आपल्याला आता अडचण जायला नको.
तर आपण हे पण भरणार आहोत. त्यानंतर कंसात दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा. आता हे रिकाम्या जागा आहे. सचिन तेंडुलकरच्या यशस्वी फलंदाजीचे अनेक कौतुकास्पद प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. भुज येथे घडलेली भूकंपाची घटना अकल्पित होती. शेतकऱ्याला भारताचा पोशिंदा म्हणतात. प्रत्यक्षदर्शी काम करणारा विद्यार्थी सर्वांना नेहमीच आवडतो. त्यानंतर गैर हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द खाली दिले आहेत. बिन, परा हे उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा. गैर, बिन, परा. आता हे एक तयार करून दिलेला या ठिकाणी गैरहजर, गैरसोय, गैरसमज. तसंच आपल्याला बिनधास्त, म्हणजे ते पण आपण करणार आहोत. पराकाष्ठा, परावलंबी, परस्पर. खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा. माझे हसणे क्षणोक्षणी वाढतच गेले. मंदा लिहिताना नेहमी चुका करते. आईने आशाला 100दा बजावले. सभोवार दाट झाडी होती. कंसात दिलेली क्रियाविशेषण अव्यय वापरून खालील वाक्य पूर्ण करा. समोरून सगळीकडे पूर्वी घटाघटा. पूर्वी वाहतुकीची साधने कमी होती. मी घटाघटा पाणी प्यालो. मला आई समोरून येताना दिसली. सगळीकडे हिरवेगार शेत गवत उगवले होते. चला तर मग आता आपण पाहणार आहोत प्रश्नाची उत्तरे. आता आपण काय बघणार आहोत? प्रश्नाची उत्तरे. पाठ 4 गोपाळचे शौर्य. पहिला प्रश्न आपण वाचलेला होता. प्रश्न पहिला. खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिल्यातला पहिला आहे. कर्णागड कुठे वसलेला आहे? कर्णागड कुठे वसलेला आहे? तर कर्णागड कुठे वसलेला आहे? नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात असलेल्या मोहदी या खेडेगावापासून 8-10 किलोमीटर अंतरावर कर्णागड वसलेला आहे. की कर्णागड कुठे वसलेला आहे? तर नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात असलेल्या मोहदी या खेडेगावापासून 8-10 किलोमीटर अंतरावर कर्णागड वसलेला आहे. त्यानंतर प्रश्न पहिल्यातला दुसरा आहे. गाडी थांबवा असे गोपाळ का ओरडला? गाडी थांबवा असे गोपाळ का ओरडला? गडाच्या पायथ्याशी लागलेली आग गोपाळला विझवायची होती. या उद्देशाने गाडी थांबवा असे गोपाळ ओरडला. की गाडी थांबवा असे गोपाळ का ओरडला? गडाच्या पायथ्याशी लागलेली आग गोपाळला विझवायची होती. या उद्देशाने गाडी थांबवा असे गोपाळ ओरडला. असे गोपाळ ओरडला.
त्यानंतर आहे प्रश्न पहिल्यातला तिसरा. गोपाळने आग विझवण्यासाठी काय केले? गोपाळने आग विझवण्यासाठी काय केले? गोपाळने आग विझवण्यासाठी काय केले? गोपाळने धावतच जाऊन वाटेलगतच्या शेतातील नदीवरून सुरू असलेला पाण्याने भरलेला रबरी पाईप सर्व शक्तीनिशी ओढत आणला. 2.5-3 इंच परीघ असलेला लांबच लांब पाईप चौफेर पाणी फेकू लागला. त्यामुळे आग विझण्यास मदत झाली. आग विझण्यास कशी मदत झाली तर त्याने काय प्रयत्न केले तर तो जो गाडीतून उडी मारली आणि ती आग विझवण्यासाठी त्याने एक शेतालगत असलेल्या नदीवरून पाईप जो 2.5-3 इंच परीघ असलेला जो पाईप होता तो आपल्या सर्व शक्तीनिशी ओढत आणला आणि लांबच लांब चौफेर पाणी फेकू लागला. त्यामुळे आग विझण्यास मदत झाली. त्यानंतर आहे आग वेळेवर विझली नसती तर कोणते नुकसान झाले असते? पहिल्या प्रश्नातला चौथा प्रश्न आहे की आग वेळेवर विझली नसती तर कोणते नुकसान झाले असते? कोणते नुकसान झाले असते? आग वेळेवर विझली नसती तर संपूर्ण गडाचा परिसर भाजून निघाला असता. तिथे गुरे चरायला गुराखी येतात हे सुद्धा भाजून निघाले असते. आग वेळेवर विझली नसती तर कोणते नुकसान झाले असते? तर आग जर वेळेवर विझली नसती तर संपूर्ण गडाचा परिसर हा भाजून निघाला असता. तिथे गुरे चरायला येणारे गुराखी सुद्धा त्या ठिकाणी भाजून निघाले असते. त्यानंतर आहे म्हणजे हे जे प्रश्न दिलेले आहेत 4 त्या प्रश्नाचं स्वरूप आपल्याला 1-2 वाक्यात लिहायचं आहे. तर आता आपण पाहिलेलं आहे की कर्णागड कुठे वसलेला आहे? नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात असलेल्या मोहदी या खेडेगावापासून 8-10 किलोमीटर अंतरावर कर्णागड वसलेला आहे. गाडी थांबवा असे गोपाळ का ओरडला तर गडाच्या पायथ्याशी लागलेली आग गोपाळला विझवायची होती. या उद्देशाने गाडी थांबवा असे गोपाळ ओरडला. गोपाळने आग विझवण्यासाठी काय केले तर गोपाळने धावतच जाऊन वाटेलगतच्या शेतातील नदीवरून सुरू असलेला पाण्याने भरलेला रबरी पाईप सर्व शक्तीनिशी ओढत आणला. 2.5-3 इंच परीघ असलेला लांबच लांब पाईप चौफेर पाणी फेकू लागला. त्यामुळे आग विझण्यास मदत झाली. आग वेळेवर विझली नसती तर कोणते नुकसान झाले असते? आग वेळेवर विझली नसती तर संपूर्ण गडाचा परिसर भाजून निघाला असता. तिथे गुरे चरायला येणारे गुराखी सुद्धा त्यात भाजून निघाले असते. आता प्रश्न दुसरा आहे कोण कोणास म्हणाले? प्रश्न दुसरा कोण कोणास म्हणाले? पहिला आहे अरे वेड्या, ही जंगलाची आग आपण कशी काय विझवू शकू? अरे वेड्या, ही जंगलाची आग आपण कशी काय विझवू शकू? शिक्षकने गोपाळला म्हटले की अरे वेड्या म्हणजे हा वेडेपणा आहे. हे आपण एवढी मोठी लागलेली जंगलाची जी आग आहे ती आपण आता कशी काय विझवू शकू? ते तर पूर्ण जळून जाणार. म्हणून शिक्षकने गोपाळला म्हटले. त्यानंतर त्यातलं दुसरं आहे माणसं असो का जनावरं त्यांना वाचवलंच पाहिजे ना. माणसं असो का जनावरं त्यांना वाचवलंच पाहिजे ना.
गोपाळने शिक्षकला म्हटले. गोपाळने शिक्षकला म्हटले, माणसं असो की जनावरं, त्यांना काय केलं पाहिजे? वाचवलंच पाहिजे. गोपाळने शिक्षकला म्हटले. त्यानंतर तिसरा आहे, पण साहेब हे कसं शक्य आहे? मला तर हा वेडेपणाच वाटतो. दुसऱ्या गाडीतील गृहस्थने शिक्षकाला म्हणाले. दुसऱ्या गाडीतील गृहस्थ शिक्षकाला म्हणाले. पण साहेब हे कसं शक्य आहे? मला तर हा वेडेपणाच वाटतो. दुसऱ्या गाडीतील गृहस्थ शिक्षकाला म्हणाले. गोपाळचा कोणता गुण तुम्हाला आवडला? का ते लिहा. हा प्रश्न आपण सर्वात शेवटी किंवा आताच बघून घेऊ. गोपाळचा समजलं का हे कोण कोणास म्हणाले? की अरे वेड्या, ही जंगलाची आग आपण कशी काय विझवू शकू? शिक्षकने गोपाळला म्हटले, माणसं असो का जनावरं, त्यांना वाचवलंच पाहिजे ना. गोपाळने शिक्षकला म्हटले. पण साहेब हे कसं शक्य आहे? मला तर हा वेडेपणाच वाटतो. दुसऱ्या गाडीतील गृहस्थ शिक्षकाला म्हणाले. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, गोपाळचा कोणता गुण तुम्हाला आवडला? का ते लिहा. गोपाळचे शौर्य या पाठामध्ये लक्ष्मीकमल गेडाम यांनी सांगितलेलं आहे की गोपाळ नावाचा मुलगा हा शिक्षकी पेशामध्ये शिकत असताना त्याची सहल एक कर्नागड नावाच्या पौराणिक असा जो एक गड आहे, नरखेड तालुक्यात मोहदी गावापासून 7-8 किलोमीटर अंतरावर असलेला हा जो कर्नागड आहे तो वसलेला आहे. आणि त्या ठिकाणी शैक्षणिक वार्षिक परीक्षा संपल्यानंतर त्यांची जी शैक्षणिक सहल आहे ती त्या ठिकाणी गेली होती. गडाचा भव्य परिसर पाहिला, सर्व एकमेकांच्या गप्पा झाल्या, खेळणे झाले, सगळ्या गोष्टी झाल्या. पण नंतर शिक्षक म्हणाले की सूर्यास्ताआधी आपण घरी पोहोचलं पाहिजे, म्हणून घरी जायला निघाले. सर्वजण गाडीत बसले. ज्या वेळेला गड उतरत होते, गडावरून गाडी खाली येत होती, त्या खाली येत असताना त्यांना त्या गडाच्या पायथ्याशी आग लागलेली, वणवा लागलेला दिसला. गाडीचा वेग मंदावला, कारण इतकी स्पीडमध्ये आपण गाडी चालू शकत नाहीत. उतार भाग असल्यामुळे गाडी म्हणजे स्लिप व्हायची भीती वाटतात. त्यामुळे आपण गाडीचा वेग कसा करतो? मंद करतो. चढायचा असले तर आपण गाडीचा वेग वाढवतो. तर काय झालं की तिकडनं येताना गाडी उतरत असताना त्या गाडीचा वेग मंदावला. अचानक लागलेला जो वणवा आहे, अचानक लागलेली जी आग आहे, ती आग गोपाळला गाडीतून दिसली. गोपाळनी म्हटलं, वणवा लागलाय, वणवा पेटलाय, आग लागली. तर गोपाळच्या गोष्टीकडे कोणीच लक्ष दिले नाही. तर त्याने गाडी थांबायला सांगितली, परंतु ड्रायव्हर गाडी थांबवायला तयार नव्हता. त्याने काय केलं? गाडीचा वेग मंदावला अशा वेळेस त्याने खिडकीतून उडी मारली आणि तो ती आग विझवण्यासाठी निघून गेला. नाईलाजाने ड्रायव्हरलाही ती गाडी थांबवावी, त्याला घेण्यासाठी ती गाडी थांबवावी लागली. मग त्याने काय केलं? गोपाळने काय केलं? तर गोपाळने एक नदीवरून शेतात सुरू असलेला रबरी पाईप, 2.5-3 इंच परीघ असलेला जो रबरी पाईप आहे, तो आपल्या सर्व शक्तीनिशी ओढत आणला आणि ती आग विझवण्याचा काय करू लागला? प्रयत्न करू लागला, चौफेर पाणी फेकू लागला. तर नंतर दुसऱ्या गाडीतील गृहस्थही त्या ठिकाणी उतरले आणि त्याला मदत म्हणून त्यांनी लगेच फोन लावला
आणि अग्निशामक दलाच्या 2 गाड्या त्यांनी नरखेडवरून बोलावून घेतल्या. त्या 15 ते 20 मिनिटात त्या गाड्या त्या ठिकाणी पोचल्या आणि लगेच ती आग विझली. त्या ठिकाणी गुरे चारण्यासाठी जे गुराखी येतात त्यांनी म्हटलं की लय बेस झालं बापा, आमचा जर जीव म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी आले नसता तर या झाडाझुडपासारखे आम्हीसुद्धा भाजून निघालो असतो, आमचे गुरेसुद्धा भाजून निघाले असते, कोणाचा पत्ता बी लागला नसता. म्हणून हे जे कर्तव्य म्हणजे हे जे कौतुकास्पद जे कार्य केलं कोणी गोपाळनी, ते कौतुकास्पद कार्य केल्यानंतर त्याचं नाव पेपरला आलं, त्याचं नाव झळाळत होतं. ते असा जो माणसामधला गुण आहे, जो शौर्य आहे, जे धाडस आहे ते त्याने केलं, त्याचं काय व्हावं, कौतुक व्हावं. आणि हाच गुण मला त्या गोपाळच्या अंगातला किंवा गोपाळचा आवडलेला आहे. खेळूया शब्दांशी. खालील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे रिकाम्या चौकटीत भरा. कर्णागड नावाचा एक पौराणिक गड आहे. कर्णागडच्या खाली अंडरलाईन आहेत आणि आईच्या खाली सुद्धा आहेत. ड्रायव्हरने लगेच गाडीचा वेग वाढवला गाडीचा ड्रायव्हरने, या तिन्ही खाली अंडरलाईन आहेत म्हणजे डॅश दिलेली आहेत. तो लांब पाईप गोपाळने ओढत आणल्याच्या खाली तो लांब पाईप गोपाळने. सर्वांचे चेहरे उजळले होते. चेहरे आणि होते खाली अंडरलाईन आहेत. आता आपल्याला बॉक्समध्ये भरायचं आहे की नाम आहे ड्रायव्हर आणि गोपाळ, सर्वनाम आहे तो, विशेषण आहे कर्णागड, गाडी, लांब पाईप, चेहरे, क्रियापद आहे, वाढवला, आणला, होते. कंसात दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा. अकल्पित, कौतुकास्पद, प्रत्यक्षदर्शी, पोशिंदा. सचिन तेंडुलकरच्या यशस्वी फलंदाजीचे अनेक कौतुकास्पद साक्षीदार आहेत. भुजे येथे घडलेली भूकंपाची घटना अकल्पित होती. शेतकऱ्याला भारताचा पोशिंदा म्हणतात. प्रत्यक्षदर्शी, काम करणारा विद्यार्थी सर्वांना नेहमीच आवडतो. गैर हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द खाली दिलेले आहेत. गैरहजर, गैरसोय, गैरसमज. त्यानंतर आहे खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा. माझे हसणे क्षणोक्षणी वाढत गेले. मंदा लिहिताना नेहमी चुका करते. आईने आशाला शंभरदाच्या खाली अंडरलाईन, नेहमीच्या खाली, क्षणोक्षणीच्या खाली. आईने आशाला 100दा बजावले. सभोवार, दाटच्या खाली अंडरलाईन, झाडी होती. कंसात दिलेली क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्य पूर्ण करा. पूर्वी वाहतुकीची साधने कमी होती. मी घटाघटा पाणी प्यालो. मला आई समोरून येताना दिसली. सगळीकडे हिरवेगार गवत उगवले होते. सॉल्व करेगी. हे गोपाळचे शौर्याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत. मी नेहमी सांगते त्याप्रमाणे अपेक्षा आहे की तुम्ही हा स्वाध्याय अगोदरच सोडवलेला आहे, मी जेव्हा धडा समजवला ते पाहून, आणि आता तुम्ही फक्त तुमची उत्तरं तपासणार आहात. तुमचा जास्त वेळ वाया न घालवता आपण सरळ जाऊया प्रश्न उत्तरांकडे. प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. आता मी प्रश्न वाचल्यावर तुम्हाला उत्तर सांगणार आहे माझ्या भाषेमध्ये, ते नीट ऐका आणि लिहून घ्या. कर्णागड कुठे वसलेला आहे? उत्तर, नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील मोहोदी या गावापासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावर कर्णागड वसलेला आहे. पुन्हा एकदा ऐका. कर्णागड कुठे वसलेला आहे? नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील मोहोदी या गावापासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावर कर्णागड वसलेला आहे. कळल्याचं उत्तर. प्रश्न पुढचा. गाडी थांबवा असे गोपाळ का ओरडला? उत्तर, गाडी थांबवा असे गोपाळ ओरडला कारण घाटाच्या खालच्या बाजूला आग लागलेली होती व ती आग आपण विझवलीच पाहिजे, जनावरांना वाचवले पाहिजे
असा विचार गोपाळच्या मनात आला होता. पुन्हा एकदा घेऊया. गाडी थांबवा असे गोपाळ का ओरडला? उत्तर, गाडी थांबवा असे गोपाळ ओरडला कारण घाटाच्या खालच्या बाजूला आग लागलेली होती व ती आग आपण विझवलीच पाहिजे, जनावरांना वाचवले पाहिजे असा विचार गोपाळच्या मनात आला होता. आहे बरोबर? आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न काय आहे आपला? गोपाळने आग विझवण्यासाठी काय केले? गोपाळने आग विझवण्यासाठी काय केले? उत्तर, आग विझवण्यासाठी गोपाळने बस मधून उडी मारून नदी शेजारच्या शेतात जाऊन सुरू असलेला पाण्याचा रबरी पाईप ओढत आणून आगीच्या दिशेने पाणी फवारायला सुरुवात केली. गोपाळने आग विझवण्यासाठी काय केले? गोपाळ बस मधून उतरून नदी शेजारील शेतात जाऊन तिथून पाईप त्याने ओढत आणून ते पाणी आगीवरती मारण्याचा प्रयत्न केला. आलं लक्षात तुमच्या? आगीच्या दिशेने त्याने ओढत आणलं आणि त्याने आग विझवण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली होती. प्रश्न क्रमांक 4. आग वेळेवर विझली नसती तर कोणाचे नुकसान झाले असते? उत्तर, आग वेळेवर विझली नसती तर पशु, पक्षी व झाडाझुडपांबरोबरच काही गुराखी आणि मुले हे सुद्धा त्या आगीमध्ये जळाले असते. पुन्हा नीट ऐका. आग वेळेवर विझली नसती तर कोणाचे नुकसान झाले असते? आग वेळेवर विझली नसती तर पशु, पक्षी, झाडाझुडपांबरोबरच काही गुराखी आणि त्यांचे जनावर, मुले सुद्धा त्या आगीमध्ये भाजले असते. आलं लक्षात? तर अशा प्रकारे हे चारही प्रश्नांची उत्तर आपली झालेली आहे. आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. कोण कोणास म्हणाले ते सांगा. आता कोण कोणास म्हणाले हे आपण धडा वाचलेला असतो की नाही, तर धड्यामधून आठवून आपल्याला लिहायचं असतं. कोण कोणाला, म्हणजे कोण कोणाला उद्देशून काय बोलले ते आता आपण पाहूया. जर आपण धडा नीट वाचलेला असेल तर ही उत्तर आपल्याला पटकन येतील. अगर लेसन हम लोगों ने ठीक से पढ़ा होगा तो ये आंसर हमें फटाफट हम दे सकते हैं. तो चलो पहला सेंटेंस क्या है वो पढ़ते हैं कि आग जर विझली अरे वेड्या, ही जंगलाची आग आपण कशी काय विझवू शकू? कोण म्हटलं होतं बरं असं? अरे वेड्या, ही जंगलाची आग आपण कशी काय विझवू शकू असं कोण बोललं होतं? मी तुम्हाला इथे मुद्दाम शोधून दाखवतेय कारण तुमच्या उत्तर लक्षात राहील. अरे वेड्या, ही जंगलाची आग आपण कशी विझवू शकू हे शिक्षक गोपाळला म्हणाले होते. कोण कोणाला म्हणाले होतं? तर शिक्षक गोपाळला म्हणाले होते. असं आपल्याला लिहायचं. नीट पूर्ण वाक्यात लिहायचं आपल्याला. शिक्षक गोपाळला म्हणाले. 2. माणसं असो का जनावर त्यांना वाचवलंच पाहिजे. काय म्हणेल? माणसं असो का जनावर त्यांना वाचवलंच पाहिजे. कोण म्हटलं होतं बरं असं? परत पाहूया आपण इकडे. इथे वाक्य होतं ना ते, माणसं असो का जनावर त्यांना वाचवलंच पाहिजे. हे बघा वाक्य. हे कोण म्हणाला? गोपाळ गुराख्याकडे पाहून म्हणाला. हे वाक्य कोणी म्हटलंय? गोपाळ गुराख्याकडे पाहून म्हणाला. आलं लक्षात? तर वाक्य क्रमांक 3. पण साहेब, हे कसं शक्य आहे? मला तर हा वेडेपणाच वाटतो. कुठे हे वाक्य शोधूया आपण. पण साहेब, हे कसं शक्य आहे? मला तर हा वेडेपणाच वाटतो. शिक्षक त्या एका गाडीतील गृहस्थाला म्हणाले होते. शिक्षक दुसऱ्या गाडीतील गृहस्थाला म्हणाले. कोण कोणाला म्हणाले हे वाक्य? शिक्षक दुसऱ्या गाडीतील गृहस्थांना म्हणाले. नीट लक्षात घ्या. शिक्षक दुसऱ्या गाडीतील गृहस्थांना म्हणाले. आलं लक्षात? तिघांची उत्तरं लक्षात आली का तुमच्या तिघी वाक्यांची? परत एकदा लक्षात घ्या. अरे वेड्या, ही जंगलाची आग आपण कशी काय विझवू शकू? शिक्षक गोपाळला म्हणाले. माणसं असो का जनावर त्यांना वाचवलंच पाहिजे. गोपाळ गुराख्याकडे पाहून म्हणाला. पण साहेब, हे कसं शक्य आहे? मला तर हा वेडेपणाच वाटतो. शिक्षक
दुसऱ्या गाडीतील गृहस्थांना म्हणाले. आलं लक्षात? नीट ऐकून नीट उत्तर लिहून घ्या. आता पुढचा प्रश्न काय आहे? गोपाळचा कोणता गुण तुम्हाला आवडला आणि का ते लिहा. आता बघा, तुमची मतं आणि माझी मतं वेगळी वेगळी असू शकतात. तुम्हाला प्रत्येक धड्यामध्ये स्वमत म्हणजे तुमच्या मतं विचारलेली आहेत. आप लोगों को हर एक लेसन में आपके खुद के जो मत है, ओपिनियन हर एक लेसन में पूछा गया है. क्यों? क्योंकि आप लोग सोचो और उसका आंसर दो. आता गोपाळचा कोणता गुण तुम्हाला आवडला? कोणाला गोपाळचं शौर्य आवडलं असेल, कोणाला त्याची चतुर्बुद्धी की पटकन त्याला शेतातला पाईप दिसला आणि त्याने सुरू केलं प्रयत्न, कोणाला त्याचं धाडस आवडलं असेल, कोणाला त्याचा निरपेक्षपणा म्हणजे की कोणती अपेक्षा न ठेवता त्याने पटकन निर्णय घेतला सगळ्यांना मदत करण्याचा. असे वेगळे वेगळे गुण त्याच्यामध्ये होते. तर त्याच्यातला कोणताही गुण आपल्याला आवडू शकतो. आता मी सांगू शकते की मला गोपाळचा शौर्यपणा हा गुण आवडला, कारण गोपाळने काय केलं? वेळेचं भान ठेवून जबाबदारीने कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता आपल्या जीवाची पर्वा न करता फक्त ते जंगल आणि जंगलातील जनावरांचा जीव वाचवण्यासाठी त्याने बसमधून उतरून लगेच आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आता गोपाळचा कोणता गुण तुम्हाला आवडला असं जर विचारलं तर मी काय सांगेल की मला गोपाळचा शौर्य हा गुण आवडला, कारण गोपाळने वेळेचे भान राखून आणि समाजदारीने आपल्या जीवाची पण पर्वा न करता जंगलातील झाडं आणि जंगलातली जनावर यांचा जीव वाचवण्यासाठी कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता बसमधून उतरून लगेच त्याने आग विझवण्याचे प्रयत्न केले. आलं का तुमच्या लक्षात? अशा प्रकारे तुम्ही हे उत्तर लिहू शकतात. आता आपण जाऊया पुढच्या प्रश्नांकडे. खरं तर आपला स्वाध्याय इथेच संपलेला असतो, पण पुढचे हे जे काही व्याकरण असेल किंवा चर्चा करा हे विषय सुद्धा मी तुम्हाला शिकवत राहते, कारण की हे सुद्धा आपल्याला अभ्यासायचे असतात. हे फक्त आपल्याला नुसतं पुस्तकामध्ये शो साठी दिलेलं नाहीये. हे वाचून त्याच्यात जे जे सांगितलेलं आहे ते करायचं असतं. हे उपक्रमांनी तुमच्यातली उपक्रमशीलता, सृजनशीलता वाढण्यासाठी मदत होते. आता बघा, नैसर्गिक आपत्ती आणि मानव निर्मित आपत्ती म्हणजे काय या विषयावर चर्चा करा. नैसर्गिक आपत्ती और मानव निर्मित आपत्ती. नैसर्गिक आपत्ती यानी क्या होती है? जो निसर्ग में से आती है, जैसे भूकंप, पूर, हे निसर्गामुळे येतात. आणि मानव निर्मित म्हणजे मानवामुळे काही संकट ओढावली जातात, जसं बॉम्बस्फोट म्हणा किंवा सीमेवरती जे हल्ले होतात, ही मानव निर्मित आपत्ती. लोकांमुळे, मानवांमुळे होते ती आपत्ती म्हणजे मानव निर्मित आपत्ती. आणि नैसर्गिक आपत्ती म्हणजे निसर्गामुळे होते. भूकंप, पूर येतात नद्यांना, हे निसर्ग निर्मित. बॉम्बस्फोट घडवणं, इतर देशांवरती हल्ले करणं, ह्या मानव निर्मित आपत्ती आहेत. आलं लक्षात? मी थोडक्यात तुम्हाला फरक सांगते. नैसर्गिक आणि मानव निर्मित आपत्ती कोणत्या, याची यादी करा. नैसर्गिक आपत्ती कौन सी होती और मानव निर्मित आपत्ती कौन सी होती, यादी करो. मैंने आपको दो एग्जाम्पल तो दे ही दिए है. जंगलामध्ये वनवा लागू नये यासाठी काय उपाय करणे आवश्यक आहे याबाबत मित्रांशी चर्चा करा. तुमच्या मित्रांशी तुम्ही चर्चा करा की जंगलात आग लागायला नको म्हणून आपण काय केलं पाहिजे. पहिले म्हणजे आपणच बाहेरचे लोक तिथे जातो, आपण शेकोटी पेटवण्याचा प्रयत्न करतो किंवा काही पालापाचोळ्याचं पेटवतो, तिथे काही अन्न शिजवण्याचा प्रयत्न करतो. तर हे आपण नाही केलं पाहिजे, या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. मग म्हणजे असे वेगळे वेगळे उपाय आपल्याला याच्यावरती सापडतील. आता पुढे जाऊया. खेळूया शब्दांशी. खालील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषण, क्रियापदे रिकाम्या चौकटीमध्ये भरा. आता तुम्ही 7वीला म्हणजे तुम्हाला नाम म्हणजे काय, सर्वनाम म्हणजे काय, विशेषण म्हणजे काय आणि क्रियापद म्हणजे काय हे माहित आहे. हे गृहीत धरूनच इथे प्रश्न विचारला आहे. आता अधोरेखित म्हणजे अंडरलाईन शब्दांमध्ये बघा. कर्णागड आहे. कर्णागड काय आहे? नाम आहे. कर्णागड. इथे कर्णागड झालंय माझ्याकडनं टाईप करताना, टायपिंग मध्ये होतात कधी कधी चुका. ते कर्णागड आहे आणि आहे काय आहे? क्रियापद. ड्रायव्हर नाम आहे. गाडी नाम आहे. वाढवला क्रियापद आहे. तो सर्वनाम आहे. लांब पाईप म्हणजे ते विशेषण आहे. गोपाळ नाम आहे. आणला हे क्रियापद आहे. सर्वांचे चेहरे उजळले होते. चेहरे हे नाम आहे. होते हे क्रियापद आहे. जेव्हा आपण व्याकरणाचा भाग घेणार आहोत आता नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे सगळं सविस्तरपणे त्याच्यामध्ये मी सांगणारच आहे तुम्हाला. आता फक्त तुमच्या पुस्तकात आहे म्हणून हे मी तुम्हाला सोडून दिलेलं आहे. शनिवारपर्यंत किंवा शनिवारी नाम आणि सर्वनाम या दोन्ही विषयांवरती माझे व्हिडिओ येतील, ते नक्की पहा.
तुमचं जरी झालेलं असेल तरी आणखीन चांगल्या प्रकारे तुम्हाला नाम म्हणजे काय आणि सर्वनाम म्हणजे काय हे समजेल अशी मला आशा आहे. शनिवारी हे दोन्ही व्हिडिओ व्याकरणाचे येतील. आता कंसात दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा. आता इथे शब्द दिलेत अकल्पित, कौतुकास्पद, प्रत्यक्षदर्शी, पोशिंदा हे शब्द आपल्याला व्यवस्थित त्या त्या जागेवरती भरायचे आहेत. सचिन तेंडुलकरच्या यशस्वी फलंदाजीचे अनेक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. प्रत्यक्षदर्शी म्हणजे जे समोर पाहतात असे साक्षीदार आहेत, समोर पाहणारे, ज्यांनी ती घटना समोर पाहिली आहे असे म्हणजे प्रत्यक्षदर्शी. भुज येथे घडलेल्या भूकंपाची घटना अकल्पित होती. अकल्पित म्हणजे ज्याची आपण कल्पना केली नव्हती. अकल्पित यानी की जिसकी हमने कल्पना की नहीं है ऐसी घटना. आता भूकंप येणार अशी आपण कल्पना केलेली असते का? नाही, ती अकल्पित होती. शेतकऱ्याला भारताचा पोशिंदा म्हणतात. पोशिंदा म्हणजे कोण? पालन करणारा. पोशिंदा यानी की पालन करने वाला. तो शेतकरी यानी किसान को भारत का पोशिंदा कहते हैं. कौतुकास्पद काम करणारा विद्यार्थी नेहमी सर्वांना नेहमीच आवडतो. कौतुकास्पद जो काम करतो तो सगळ्यांनाच आवडतो. हे शब्द असे तुम्हाला इथे भरायचे आहेत. गैर हा उपसर्ग लावून तयार झालेले खाली शब्द दिले आहेत. तर बिन आणि परा हे उपसर्ग लावून होणारे शब्द लिहा. आता गैर, गैर लागून आपण गैरहजर, गैरसोय, गैरसमज असे हे शब्द तयार झालेत. गैर आणि त्याला हजर, सोय, समज लावून हे शब्द. तसं बिन, तर मग बिनकामाचा, बिनकामाचा म्हणजे जो काहीच काम करत नाही तो बिनकामाचा. बिनधास्त जे कुठली धास्ती नसलेला. बिनधास्त म्हणजे धास्ती नसलेला, भीती नसलेला. बिनधास्त का मतलब कोई भी डर नहीं. धास्त म्हणजे धास्ती म्हणजे भीती. बिनधास्त धास्ती नसलेला. बिनकामाचा म्हणजे काही काम नसलेला. बिनविरोध म्हणजे कोणत्याही प्रकारचा विरोध नसलेला. आलं लक्षात? असे शब्द आणखीन तुम्हाला वेगळे सुद्धा याच्यामध्ये